आणि या शासकीय कंत्राटदारांपाठोपाठ MPSC पेपर फुटीचा प्रश्नही आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दरबारी पोहोचला। त्यासाठी MPSCच्या विद्यार्थ्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली। MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्षांसमोर आपली बाजू मांडली। या प्रकरणात विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई व्हावी या मागणी या विद्यार्थ्यांनी केली। राज ठाकरे यांनी याआधी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर भूमिका घेऊन त्यांच्या आंदोलनांना आणि मागण्यांना पाठिंबा दिलाय। त्यामुळे आता MPSC पेपर फुटीचा प्रश्नही मार्गी लावण्यासाठी राज ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। साधारणतः बघितलं गेलं ते 47,000 लोकांनी ही परीक्षा दिलेली होती आणि याच्यामध्ये जे काय आहे ते आर्थिक व्यवहार झालेले आहेत। तर याच्यामध्ये कोण कोण सामील आहे हे आम्हाला माहीत करून घेणं गरजेचं आहे, कारण याच्यात पैशांची साधारणतः 40 ते 50 लाख रुपयाची देवाणघेवाण झालेली दिसते। पेपर फुटीचे जे पुरावे होते ते मी दिलेले होते। माझी CIDने चौकशी केली, त्यानंतर आता गेले 1 महिना झालं आहे, त्याचा काहीच रिपोर्ट आलेला नाही। MPSC कडून पण त्याचे बाबत लेखी आम्हाला काहीच कळवण्यात आलेलं नाही। आम्ही सगळीकडे ट्राय करतोय, आम्हाला जिकडे चान्स भेटेल तिकडे आम्ही ट्राय करतोय की आमचं ऐका आमचं कोणीतरी। आम्ही सत्ताधाऱ्यांशीही ट्राय करतोय आणि आम्ही अपोजिशनलाही ट्राय करतोय। तर जे लोक आम्हाला सपोर्ट करतील असं वाटतंय, जिकडे आम्हाला दिसतोय चान्स थोडासा तिकडे आम्ही जाऊन सगळीकडे ट्राय करतोय। आपण बघितलं महाराष्ट्राचं मागचं राजकारण की बाळासाहेब ठाकरे जे आहेत यांच्या दरबारामध्ये जे प्रश्न भले प्रश्न हे कुठेही सुटत नव्हते ते यांच्या दरबारात सुटत होते। आज तीच आशा विद्यार्थ्यांना आहे की राजसाहेबांकडे आपण गेल्याच्या नंतर राजसाहेबांचा जो बाणा आहे आणि जो अन्यायाविरुद्ध जी त्यांची लढण्याची धमक आहे आणि त्यांचा जो आवाज आहे महाराष्ट्रातला, त्या आवाजामुळं खास विद्यार्थी त्यांच्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी एकदा शब्द टाकल्याच्या नंतर मला वाटत नाही की आमच्यावर कोणी अन्याय करेल। ह्याच आशेने आम्ही राजसाहेबांकडे आले।